मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मुंबईमध्ये पुढील 2 दिवस अवकाळी पावसाची शक्यता। ऑक्टोबर महिना अखेरपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यामधील हवामान कोरडं राहण्याचा अंदाज। मुंबईच्या धारावीमधील प्रलंबित सर्वेक्षण पूर्ण करणार। 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान रहिवाशांना पुन्हा संधी। रहिवाशांना दस्तावेज संकलन केंद्रांवर आवश्यक दस्तावेज जमा करण्याचं आवाहन। पावसामुळे नवी मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता सुधारली। पुढील काही दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता। नागरिकांना वाढत्या प्रदूषणामधून काही काळ दिलासा। मुंबईच्या अंधेरी विलेपार्लेपासून कलिना सिग्नलपर्यंत वाहतूक कोंडी। पुलाचे काही भाग घेऊन जाणाऱ्या ट्रकमुळे वाहतुकीचा खोळंबा। मुंबई बांद्राकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीनं सुरू। गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकास करताना आता परवानगीची गरज नाही। मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय। अनेकदा परवानग्या रखडल्यानं विकासाला होत होता उशीर। मुंबईमध्ये आता प्रवाशांसाठी आणि टॅक्सी चालकांसाठी एक नवा पर्याय उपलब्ध होणार। भारत टॅक्सी हे नवीन सहकारी टॅक्सी सेवा सुरू होणार। देशातील पहिली सहकारी पद्धतीवरील टॅक्सी सेवा म्हणून नोंद होणार। भायखळ्यामधल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानामध्ये अॅनाकोंडा येणार। उद्यान प्रशासनाकडून सर्पालय बनवण्याची प्रक्रिया सुरू। सर्पालयामध्ये देशी विदेशी 16 प्रकारचे साप पर्यटकांना पाहता येणार। मुंबईतून छठपूजेसाठी उद्या मध्य रेल्वेच्या 23 विशेष गाड्या। सीएसएमटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस इथून गाड्या सुटणार। नागपूर, दानापूर, गोरखपूर, मुझफ्फरपूर, वाराणसीसाठी विशेष गाड्या। प्रवासी सुरक्षा वाढवण्यासाठी एसटीचं अभियान। दुर्घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन प्रसंगी योग्य प्रतिसाद देण्यासाठी एसटी महामंडळाचं अभियान। पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। मुंबई बंगळुरू महामार्गावरील कात्रज बोगदा ते बाणेर दरम्यान वाहतूक कोंडी। दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर घरी परतणाऱ्यांची संख्या वाढल्यानं मोठी वाहतूक कोंडी। प्रवाशांची डोकेदुखी वाढली। पुण्याच्या कोथरूड चांदणी चौक मेट्रोसाठी निविदा जाहीर। यात 1.5 किलोमीटर लांबीची मेट्रो आणि चांदणी चौकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचा समावेश। बाहेरून येणाऱ्यांना मेट्रोनं शहरामध्ये येता येणार। दिवाळीच्या आठवड्यामध्ये पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येमध्ये मोठी घट। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फक्त 52,000 प्रवाशांचा मेट्रोनं प्रवास, तर इतर दिवसांची प्रवासी संख्या ही सरासरी 13 ते 14,000वर। पुणे महापालिकेची पीएमपीच्या ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस। थांब्यावर लावलेल्या जाहिरात काढून टाकण्याचे आदेश। अनधिकृत जाहिरात लावणार असतील तर तुमच्यावर कारवाई का करू नये, पालिकेची नोटीस। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेचा पुणे विभाग झाला मालामाल। पुणे विभागामध्ये रेल्वेने केला 7 लाख प्रवाशांनी प्रवास। 442 फेऱ्यांमधून हा प्रवास करण्यात आला।